हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणामुळे आमच्या वाडीला जलाची वाडी असं नाव पडलं. त्या जलाला पाणीचा इतिहास लय मोठा आहे. ते जल हेल असं बोलतात. जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला किंवा घटकाला काही ना काहीतरी नावे असतंच. व्हॉट्स इन अ नेम असं म्हटलं जातं. नावात काय आहे? नाव हीच आपली ओळख असते. मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक विविध प्रकारच्या नावांची गावे आहेत. कोकणामध्ये देखील अनेक भागात छोट्या छोट्या वाड्या आहेत. त्यांची देखील एक वेगळीच मजेशीर आणि इतिहास असणारी नावे आहेत. प्रत्येक गावाच्या नावाला काहीतरी पार्श्वभूमी किंवा इतिहास हा असतोच. मित्रांनो, आजपर्यंत मी अनेक छोटे छोटे व्हिडिओ केलेत, परंतु आजचा व्हिडिओ हा काहीसा मोठा आणि एका वेगळ्या विषयावर असणार आहे. या दगडावर आपण जे बघत आहात ते आहे आमच्या वाडीचं नाव जलाची वाडी. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शेलार आणि जलाच्या वाडीच्या नावाचा इतिहास आजच्या या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे जलाच्या वाडीच्या नावाचा इतिहास. असं एक ठिकाण आहे ज्यामुळं आमच्या वाडीला जलाची वाडी हे नाव पडले. ते महत्त्वाचं ठिकाण दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला इतर काही ठिकाणं दाखवणार आहे ज्यांचा वाडीच्या नावाशी काही संबंध नाही, परंतु त्यांचा संबंध आहे तो इथल्या लोकांच्या जीवनाशी. या व्हिडिओमध्ये पहिलं जे ठिकाण मी तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे आमची थोरली व्हाल. या व्हालला थोरली व्हाल असं म्हटलं जातं. थोरली व्हालच्या जवळच हा एक छोटासा झरा आहे. पावसाळा सुरू झाला की दसऱ्यापर्यंत इथल्या झऱ्याच्या पाण्याचा आमच्या वाडीतील लोक पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापर करायचे. मित्रांनो, व्हिडिओमधलं दुसरं जे ठिकाण आहे ते म्हणजे म्हातकरीची व्हाल. झऱ्याचं पाणी संपल्याच्या नंतर इथल्या पाण्याचा वापर आमच्या वाडीतील लोक करायचीत. या व्हिडिओमध्ये आपण हे ठिकाण बघत आहात. तर ही आहे म्हातकरीची व्हाल. इथल्या पाण्याचा साठा संपल्याच्या नंतर आमच्या वाडीतील लोक याच व्हालमध्ये वरच्या बाजूला जे असणारी ठिकाण आहे तिथून पाणी घेऊन यायची. ती ठिकाणी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो, खूपच असा चढाचा भाग आहे. मित्रांनो, या ठिकाणी हुंबर आहे. तर इथल्या पाण्याला हुंबराचं पाणी असं म्हटलं जायचं. खालच्या भागातील रस्त्यावरचं पाणी संपल्याच्या नंतर लोक इथल्या हुंबराच्या पाण्याचा वापर आपल्या दैनंदिन कामकाजासाठी करायचीत. आपण बघत आहात खूपच असा उंच असा कडा, कातळाचा भाग. रिकामं चालायचं म्हटलं तरी लोकांच्या नाकी नऊ येतात. परंतु अशाच खडकाळाच्या भागातून आमच्या वाडीतील लोकांनी डोक्यावरून पाणी वाहून नेलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओमधलं आपलं चौथं ठिकाण जे आहे ते म्हणजे जातेरी. उमराचं पाणी संपल्याच्या नंतर या जातेरीच्या पाण्याचा वाडीतील लोक पिण्यासाठी वापर करायचीत. निसर्गताच या कातळाला प्राप्त झालेला आकार आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात. डिसेंबरपर्यंत इथल्या पाण्याचा वापर केला जातो किंवा डिसेंबरपर्यंत इथे छोटासा झरा असतो. परंतु आता सध्या जे आपण पाणी पाहत आहात हे साठलेलं पाणी आहे. हे दूषित खराब झालेलं पाणी आहे. या जातेरीच्या पाण्याच्या वरती देखील दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत, परंतु उंच कडा आपण पाहत आहात. या कड्याच्या वरती देखील दोन पाण्याची ठिकाणं आहेत. आता सध्या या ठिकाणी पाणी नसतं. जातेरीच्या नंतर असलेलं पाचवं पाण्याचं ठिकाण ते म्हणजे पिटेनी. जातेरीचं पाणी संपल्याच्या नंतर इथल्या पिटेनीच्या पाण्याचा वापर आमच्या वाडीतील लोक करायचीत. याच्यावरती देखील एक ठिकाण आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, पिटेणीच्या नंतर त्याच्या वरच्या बाजूला असलेलं ठिकाण ते म्हणजे गोठणी आणि त्याच्यावरती असलेला उंच असा कडा आपण बघत आहात. पिटेणीचं पाणी संपल्याच्या नंतर किंवा तिथला पाण्याचा झरा कमी झाल्याच्या नंतर या ठिकाणी गोठणी हे जे ठिकाण आहे इथल्या पाण्याचा देखील आमच्या वाडीतील लोक अगदी डिसेंबर ते जानेवारीच्या आसपास
इथल्या पाण्याचा वापर केला जायचा. नदीवर जाण्याचे आपले कष्ट थोडेसे कमी व्हावेत आणि म्हणूनच या म्हातकरीच्या वालाच्या ठिकाणावरती जी काही महत्त्वाची पाण्याची ठिकाणं आहेत, इथल्या पाण्याचा आमच्या वाडीतील लोकांद्वारे दैनंदिन जीवनासाठी वापर केला जायचा. गोठणीच्या नंतर या म्हातकरीच्या वालचा हा उंच असा कडा आपण बघत आहात. सध्या या ठिकाणी पाणी नाही. पावसाळ्यामध्ये अगदी खूपच मोठ्या प्रमाणात या कड्यावरून पाण्याचा मोठा असा झोत कोसळत असतो, परंतु सध्या मात्र उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बिलकुल पाणी दिसणार नाही. आता या गोठणीच्या उंच अशा टोकावरून खाली जर आपण बघितला तर खूपच मोठा उतार आपल्याला दिसेल, परंतु या अडचणीच्या अशा भागातून कित्येक वर्षे आमच्या वाडीतील लोकांनी डोक्यावरून पाणी वाहून नेलेलं आहे. अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आमच्या गावातील विहीर. आमच्या विहिरीला 60 ते 80 वर्षांचा इतिहास आहे. आज देखील आम्ही या विहिरीच्या पाण्याचा वापर करत असतो. मित्रांनो, ज्या ठिकाणामुळं आमच्या वाडीला जळाची वाडी असं नाव पडलं, ते ठिकाण आणि त्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या मार्गाने सहजासहजी आमच्या वाडीतील लोक येत नाहीत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला दाखवत आहे ते आहे आमच्या नदीकडे जाण्याची वाट, नदीकडे जाण्याचा मार्ग. पूर्वी जेव्हा अनेक वर्षापूर्वी आमचे वाडवडील किंवा वाडीतील लोक याच मार्गाने नदीवरून पाणी घरी घेऊन जायची, परंतु आता जर आपण या व्हिडिओमध्ये जर ही वाट बघितली, हा मार्ग जर बघितला, तर या मार्गामध्ये खूपच काटे आपल्याला दिसतील, मोठमोठे आपल्याला करवंदीच्या जाळी दिसतील. ही जी वाट आहे ती आता पूर्णपणे पूर्वीसारखी न राहता आता खूपच या वाटेवरती अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कारण या वाटेने सदस्य लोकांची ये जा नसते, क्वचितच लोक या मार्गावरून येतात. त्याच्यामुळे या ठिकाणची वाट आपल्याला खूपच मोठ्या अडचणीची दिसेल. पण याच वाटेने कित्येक वर्ष आमच्या वाडीतील लोकांनी आमच्या नदीवरून पाणी नेलेलं आहे. हा नदीकडे जाण्याचा जुना मार्ग होता, परंतु या ठिकाणी आपण पाहत आहात खूपच मोठ्या प्रमाणात करवंदीची जाळं निर्माण झालेली आहे. तर आता आपल्या नदीच्या मार्गाकडे जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. आमच्या नदीकडे जाण्याचा मुख्य मार्ग हा वरच्या बाजूने आहे, परंतु त्या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात करवंदीच्या जाळींचं साम्राज्य निर्माण झालं असल्यामुळे मी या दुसऱ्या मार्गावरून नदीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या ठिकाणाहून वाट काढत काढत मी नदीकडे जात आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हातकरीची व्हाल असा उल्लेख केला होता, तर त्याच व्हालच्या ठिकाणावरती खरकाचा गवंड हे एक ठिकाण आहे. तर अशा पद्धतीचा नदीकडे जाण्याचा मार्ग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. आणि पूर्वीपासून लोक जेव्हा या मार्गाने नदीवरून पाणी आणत असताना लोक आपल्या डोक्यावर हंडा असेल, कॅन असेल, तो या खरकाच्या गोंडावरच्या ही जी दगड आहे तर याच ठिकाणी ठेवायचे आणि पुन्हा आपली दुसरी खेप आणण्यासाठी पुन्हा नदीकडे जायचे, कारण थोडंसं आपलं ओझं हलकं झालं पाहिजे म्हणून. लोक अशा काही म्हणतात की पूर्वीच्या काळी शेतीच्या कामासाठी, पाण्यासाठी किंवा इतरत्र कामासाठी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा ही वाट अतिशय स्वच्छ होती, अतिशय साफ होती.
आणि काही लोक तर असं म्हणतात की प्रत्यक्ष निसर्गच आमच्याशी बोलायचा, प्रत्यक्ष ही वाटच आमच्याशी बोलायची, परंतु आता मात्र ते दिवस राहिलेले नाहीत. मी आता येऊन पोहोचलेलो आहे पटीच्या मलकवर. आता खालची जी ही वाट आहे ती अतिशय उताराची वाट आहे, परंतु येताना मात्र आपल्याला चढ लागतो. आणि लोक जेव्हा पाणी आणायची, डोक्यावरती हंडा, कुणाच्या डोक्यावरती कॅन असायचा, आणि ती चढत असताना अतिशय दम लागायचा, लोकांच्या जीवाचे हाल व्हायचे. आणि हा पटीच्या मलकवर आल्याच्या नंतर थोडासा सपाटीचा भाग लागल्याच्या नंतर आम्हाला असं वाटायचं की बाबा थोडंसं कुठेतरी समाधान वाटलं आणि जीव थोडासा शांत व्हायचा, कारण चढ संपला आणि थोडासा सपाट लागला, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटायचं. नदीच्या मार्गावरचं हे ठिकाण पटीची मलक. या ठिकाणी पटीच्या मलकावर एक आंबा देखील होता. नदीच्या मार्गाची ओळख दाखवणारा एक आंब्याचं झाड या ठिकाणी होतं. या आंब्यावरचे आंबे लोक खात असायची, तेव्हा नक्कीच त्यांच्या जीवाला समाधान वाटायचं. आता इथपासून जो मार्ग सुरू होईल आता हा आपण बघत आहात खूपच असा उताराचा मार्ग, परंतु येताना मात्र मोठा चढ आणि डोक्यावर हंडा असेल, कॅन असेल तर खूपच आपला जीव मेटाकुटीला येतो. खूपच घनदाट असा अरण्य. ज्या ठिकाणामुळे आमच्या वाडीला जलाची वाडी असं नाव पडलं, त्या ठिकाणी काही क्षणातच आपण पोहोचणार आहोत. हा आहे नदीच्या वाटेवरचा आंबा. खूप आंबे पडलेले आहेत वाटेवरती, परंतु हे आंबे खाण्यासाठी मात्र या नदीच्या वाटेवरून कुणी येत आणि जात नाही. आता आपण आपल्या ठिकाणाच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. घनदाट असा अरण्य आपण नदीच्या परिसरामध्ये पाहत आहात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणाची तुम्हाला उत्सुकता होती आणि ज्या ठिकाणामुळं आमच्या वाडीला जलाची वाडी असं नाव पडलं, ते हेच ते ठिकाण. या ठिकाणी मी पाणी प्यायलो, ज्या ठिकाणामुळं आमच्या वाडीला जलाची वाडी असं नाव पडलं. आपण बघत आहात हा संपूर्ण पाण्याचा भाग. कोकणातील बऱ्याच अशा नद्या उन्हाळ्यामध्ये आटतात किंवा काही भागात कोरड्या असतात. ही नदी देखील बऱ्याच ठिकाणी कोरडी असते, परंतु इथे मात्र वर्षाच्या 12ही महिने पाण्याचा साठा असतो. हे आहे निसर्गातच प्राप्त झालेलं शुद्ध स्वच्छ झऱ्याचं पाणी, आजूबाजूला असणारी झाडे आणि पाण्याचा झरा. यामुळे उन्हाळ्यामध्ये देखील इथे गारवा जाणवतो. हा आहे नदीच्या आजूबाजूचा परिसर. विविध प्रकारच्या वनस्पती या भागामध्ये आपल्याला दिसून येतील. मित्रांनो, आमच्या वाडीला जलाची वाडी असं नाव पडलं, ते याच ठिकाणामुळं. पूर्वजांपासून किंवा वाडवडिलांपासून या ठिकाणाला जल असं म्हटलं जातं. जलथल असं देखील या ठिकाणाला संबोधलं गेलंय. गावातील लोकांच्या मतानुसार पूर्वज आमच्या गावच्या ठिकाणी जेव्हा राहायला आले, इथे वास्तव्यासाठी आले, इथे स्थायिक झाले, तेव्हा रानावनातून हिंडत असताना, निसर्गामध्ये इतरत्र भटकंती करत असताना त्यांना या ठिकाणाचा शोध लागला. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवत असताना आपल्या दैनंदिन जीवनासाठी पाणी देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि असं देखील म्हटलं जातं की पाणी हेच जीवन आहे.
पूर्वजांना असं समजून आलं की या ठिकाणचं जे पाणी आहे ते वर्षाच्या 12ही महिने आटत नाही. कडाक्याच्या उन्हामध्ये जरी आपण या ठिकाणी आलो तरी सुद्धा या ठिकाणी मुबलक प्रमाणात आपल्याला पाण्याची उपलब्धता दिसेल आणि याचा प्रत्यक्ष अनुभव पूर्वजांना देखील आला होता. रोजच्या जीवनातील पाण्याची गरज भागवण्यासाठी लोक रोज वाडीवरून पाण्यासाठी इथे येऊ लागली. कुणी जर विचारला असता कुठे रे चाललास तर असं म्हटलं जायचं की मी जलावर चाललोय. आणि जल म्हणजेच पाणी. इथल्या निसर्गाने आमच्या वाडीतील लोकांसाठी जलथलाच्या माध्यमातून अमूल्य अशी देणगी आम्हाला भेट दिलेली आहे आणि त्यावरूनच पुढे आमच्या वाडीला जलाची वाडी असं नाव प्राप्त झालं. इतरत्र कुठल्याही ठिकाणावरून आमच्या वाडीतील लोकांनी पाणी जरी आणलं असलं तरी सुद्धा इथल्या ठिकाणाला आणि इथल्या पाण्याला आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. इतिहास अभ्यासक प्राध्यापक लेंजेलॉस आणि सेनबॉस असं म्हणतात, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, ना साधन ना इतिहास. इतिहास जर सिद्ध करायचा असेल, इतिहासासाठी साधन पुरावा अतिशय महत्त्वाचा आहे. इतिहासाची लिखित साधने आणि मौखिक साधने अशी 2 महत्त्वाची साधने आहेत. पण आमच्या जलाच्या वाडीच्या नावाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे ठोस काही असा लिखित पुरावा नाही. तरीसुद्धा आमच्या वाडवडिलांकडून पूर्वजांकडून मौखिक पद्धतीने ज्या काही गोष्टी या ठिकाणाबद्दल सांगण्यात आलेल्या आहेत त्याच गोष्टी किंवा त्याच्याच आधारे या जलाच्या वाडीच्या नावाचा इतिहास आपण सिद्ध करू शकतो. जलाच्या वाडीच्या नावाच्या इतिहासाबद्दल आणि या ठिकाणाबद्दल प्रत्यक्षात आपण वाडीतील लोकांकडूनच त्यांचं मत जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात वाडीतील लोकांकडूनच जलाच्या वाडीच्या नावाचा इतिहास. आहे आपल्या जलाच्या वाडीच्या नावाच्या इतिहासाबद्दल काय सांगशील? याबद्दल तुझं काय मत आहे? माझं मत काय, पहिलाच कोण रेणुशी गाव कुठं होता तिकडनं ते लोक आलं आणि मालावर उतरलं होतं. तिथनं उठून ते इथं आलं. इथं आलं ते पाणी इकडनं व्हायसा होता कुठं, त्यामुळे होतं ते. आणि मग पाणी आटत गेला. आता काय करायचा, खाली काय ते जलाव जायला लागलं कोण आपलं लोक. तिथे गेलं तर ते हेल्याच्या पोटे एवढा झाला लागलेला, पाणी नाही पाणी. तर ते माणसानं सांगितलं, इथं एवढा पाणी आहे तुम्हाला, तुमच्या पिढीला खपणार नाही. तो वारणा झाला येतोय तो नदीत, मग तो तुम्ही लांब न्यायला लांब पडेल, पण पाणी तुम्हाला पुरवठा होईल. तर इथनं न्या पाणी. त्या इथं जलथळ आहे, पाणी बराच आहे, त्याचा तुम्ही सांभाळ करा असं त्यांनी सांगितला. मग तिथे मोठं मोठं मासं वाबी त्या निघाल्या, आईर म्हणजे ह्या मोठा जलथळ आहे. मग ह्यांना तिथं काय धन भेटायला लागला का काय, आपल्या भांडाकुंडा काय कार्यक्रम असला तर तिथनं भांडाकुंडा आणायचं जाऊन आणि मग नेऊन ठेवायचं. तिथे आता लग्न कार्य काय आला तरी आम्ही तिथं नेऊन देणं मागणं त्याला देतो. वर्षान मिरगाचा नक्षत्र आला की तिथं देणं मागणं घेतो आम्ही आणि पाणी आणतो तिथला. म्हणजे आता ते जलावनं आपण पाणी जे आणतो म्हणजे त्याला जलथल असं पण काही लोक म्हणतात. मग त्याच ठिकाणावरून आपल्या वाडीला जलाची वाडी नाव असं पडलंय का? ह्याबद्दल बरोबर आहे काही? त्या खाली जलथळ आहे ना, म्हणून आपल्या वाडीचा जलाची वाडी नाव पडला. मुलाबाळांची लग्न झाली तर नारी बिरील जाऊन द्यायचा, देवा धर्माला पानाचा इडा सुपारी ठेवायचा, पाया पडायचा आणि आपण घरी यायचा. वाडवडिलापासून चालत आलेली रीत आहे असं म्हणायला लागेल. मला बुवा एवढाच माहिती आहे. आम्ही इथं आले जेल एवढा माहिती आहे. आता हे म्हातारे कोतारे सांगायचं, त्यांना आपला कोण सांगायचा त्यांचे वाडवडिलाचा, तर ते ऐकून आम्हाला सांगायचं. ते जलाच्या पाण्याच्या बद्दल सांग थोडी माहिती. पाण्याच्या बद्दल काय, बेस पाणी अजून होता, अजून आणता येत. कार्यक्रमाला लग्न कार्य काढून तिथे वगमान काढल्याशिवाय काम इकडे होईत नाही. जुन्या काळात म्हणजे अनेक आता पण हल्ली बर तर वाडवडिलापासून एखादा लग्न कार्यक्रम असेल किंवा दुसरा काय कुठला कार्यक्रम असेल तर आधी जुनी माणसं सुद्धा तिथनंच डोक्यावर पाणी आणत होती. हो, आमचा जन्म त्यात गेला. म्हणजे जलाच्या पाण्याला आपल्याला इसरता येणार नाही, किती जरी आपण सुधारणा केली असली तरी पण. बरोबर का? हो. भावानो, जलाच्या वाडीच्या नावाच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? जलाच्या वाडीचा इतिहास असा आहे की पूर्वजापासून
खाली नदीवरती पाणी म्हणजे तिथं जल थल असं बोलतात म्हणून तिथे पाण्याची कधीच कमी नसते. पण पूर्वजापासून आजपर्यंत हां एवढी वर्ष पाण्याचा त्रास काढला हां आणि आता कुठं सुधारणा थोडी थोडी होत चाललेली आहे. ओके. ते जरा आता त्रास माणसांचा कमी झाला. नाही तर पाणी आणून आणून किती पहिल्यातली लोक मरून गेलीत पण कधी पाण्याची सुधारणा झाली नव्हती. पण आता पाण्याची सुधारणा झालेली आहे. म्हणजे अगदी एखादा कुठला कार्यक्रम वगैरे असेल तर तिथूनच लोक पाणी आणायचीत का? तिथूनच पाणी आणायचीत आणि कार्यक्रम करायचे. हां पण सगळी वाडी मिळून कोणाचा कार्यक्रम असला हां. की एक दुसऱ्याला मदत करायची. कुणाचा काय कार्य असला की आणि सगळी पाणी आणून द्यायची. अशा पद्धतीने कार्यक्रम आम्ही करायचो. त्याच ठिकाणावरून पाणी नदीवरून घेऊन येतात आणि तिथे जलथल असं नाव आहे म्हणून असं नाव पडलेलं आहे जलाची वाडी म्हणून. म्हणजे त्याच ठिकाणावरून हां, त्याच ज्याला ठिकाणावरून. जलथ असं म्हणतात किंवा काही लोक म्हणतात की मी जलाव चाललोय. हां मग त्या ठिकाणावरून जलाची वाडी नाव पडलं असं तरी आपल्याला सांगता येईल. हो हो. नामदेव सलर जिथपासून राहायला आले तिथपासून त्यांनी जरा ह्या पाण्याच्या समस्या दूर केल्या आणि तिथून माणसांचा त्रास हा कमी झालेला आहे. माझ्या अनेक व्हिडिओमध्ये असणारा बंटी शेलार याला देखील आपण जलाच्या वाडीच्या नावाच्या इतिहासाबद्दल विचारणार आहोत. तर बंटी, आपल्या जलाच्या वाडीच्या नावाच्या इतिहासाबद्दल तुला काय माहिती आहे? मला या आपल्या जलाच्या वाडीच्या इतिहासाबद्दल काही जास्त माहीत नाही कारण की मी वर्षात नाही फक्त शाळेला सुट्टी पडली की इथं येतो राहायला. तर या वाडीच्या नावाच्या इतिहासाबद्दल मला काय जास्त कल्पना नाही. बावीला पाणी जुनं आहे का जलावाला पाणी जुनं आहे? जलावला पाणी जुनं आहे बाबा. जलावला पाणीचा इतिहास लय मोठा आहे. जलवणी म्हणतात एवढा खरा जलवरचं पाणी. पण हे नाव जे पडलंय ते आपलं पिण्याचं पाणी आहे त्या ठिकाणावरून पडलंय काय असं? त्याच ठिकाणावरून पडलंय. म्हणजे ज्या पूर्वजापासून तिथनं पाणी आणता येत. आणि कुणी जरी विचारला की बाबा कुठं चालला असता म्हणतात की बाबा जलाव चाललोय. मग त्याच्यावरूनच नाव पडला असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. हा बरोबर. आणि ते का आजचं नाही, पिढीन पिढीचं ते जिथपासनं हे झालं ना ते जलाचं पाणी. These opinions of the people are sufficient to prove that the history of the name of जलाची वाडी. मित्रांनो, अनेक वर्षांपासून लोक इथल्या पाण्याचा वापर करत आहेत. जलाच्या वाडीवर पाण्याची टंचाई तशी नव्हतीच. फक्त एवढंच, या पाण्यासाठी लांब अंतर डोंगर उतारावरून लोकांना संघर्ष करावा लागत होता. पाण्याची जर समस्या असती तर या वाडीला जलाची वाडी हे नाव पडलं नसतं. पूर्वेला असणारी धनगरवाडी, गौळवाडी, पश्चिमेला असणारी सातपानीवाडी माडवणे, दक्षिणेला असणारी कळकरायवाडी, अशा विविध भागातून, अशा अनेक गावातून जेव्हा त्या काळी पूर्वीच्या काळी पाण्याची खूपच मोठ्या प्रमाणात टंचाई होती, समस्या होती, तेव्हा या सर्व गावातून अनेक वाड्यांतून या ठिकाणी लोक यायचीत आणि डोक्यावरून पाणी घेऊन जायचीत. अनेक किलोमीटरचा लांबचा प्रवास करून देखील या ठिकाणावरून लोक आपल्या डोक्यावरून पाणी वाहून घेऊन जायचीत. निश्चितच ही सर्व लोक या ठिकाणाला कधी विसरणार नाहीत. निसर्गाने या जलाने लोकांचं जीवन समृद्ध केलेलं आहे. पूर्वीच्या काळी लग्न कार्य असेल, इतर काही कार्यक्रम समारंभ असतील, तेव्हा वाडीतील लोक सर्व या ठिकाणी यायची आणि आपल्या डोक्यावरून पाणी वाहून न्यायची. त्यामुळे या पाण्याला आणि ठिकाणाला आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या ठिकाणाला आणि पाण्याला आम्ही मात्र कधी विसरणार नाही. पूर्वीच्या काळी वाडीतील बाया माणसे असतील, पुरुष माणसे असतील आणि इतरत्र वाडीतील काही माणसं असतील, ती सुद्धा या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ पाण्यासाठी यायची. आणि त्याच्यामुळं हा जो परिसर आहे, हा जो निसर्ग आहे, पूर्णपणे गजबजलेला असायचा. तेव्हा खूपच मोठ्या प्रमाणात लोकांची चाहूल असायची. परंतु आता जर बघायचं झालं तर या घनदाट अशा अरण्यामध्ये या वाटेला एकही माणूस आपल्याला दिसणार नाही. आता फक्त या ठिकाणी आवाज येतो, तो फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. इतर कुणाचाही आवाज आपल्याला ऐकू येत नाही. परंतु हा व्हिडिओ करण्यासाठी माझ्यासोबत कोणी नसताना देखील या ठिकाणी मी एकटाच आलेलो आहे. जलाच्या वाडीच्या नावाचा इतिहास दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी, प्रत्यक्षात हे ठिकाणच दाखवण्यासाठी मी एकटाच या ठिकाणी आलेलो आहे.
आता आपली वाटचाल सुरू झालेली आहे घराकडे जाण्याची. आणि हा नदीवरून जात असताना लागतो आपल्याला अतिशय मोठा चढ. मित्रांनो, या वाटेने वरती जात असताना रिकामं चालायचं जरी म्हटलं तरी दम लागतो. परंतु विचार करा, याच डोंगर उताराच्या मार्गाने बहुतेक 1 किलोमीटरचा प्रवास आम्ही डोक्यावर हंडा घेऊन, कुणी कॅन घेऊन, कुणी 2 हंडे, कुणी 3 हंडे घेऊन केलेला आहे. मालाकडे ते लावून वरनं आहे वाट. पहिल्यासारखी वाट नाही राहिली ना. शहरात राहणाऱ्या तरुण लोकांनी गावातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यांचा अभ्यास करून त्यामागचा असणारा इतिहास हा नक्कीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जलाच्या वाडीच्या नावाचा इतिहास आजच्या या ब्लॉगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. धन्यवाद.